जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आज आम्ही कुठं आलेलो आहे, तर व्हिडिओ शॉर्ट लोक बघा. आणि आज आलेलो आहे काकीच्या घरी. तर काकीनी म्हणजे जशी संक्रांत झाली तसं रोजचं काकी चाललेलं होतं हळदी कुंकू आली या. तर म्हणलं चला आज टाइम काढून आलेलो आहे बघा. तर बघा काकी त्यांच्या घरा पुढचं डेक म्हणजे एरिया, तर किती मस्त झाडं ते लावलेले. फुलं तेले मस्त आले बाई. फुलं फुलं आहे का हे झाडाला पण किती फुलं आली. तर आज थोडासा वेळ काढून आणि काकीच्या याला मान दिला. म्हणलं चला आज जाऊच आहे की नाही. तुला तर काय काय येऊन जाते फुलं तोडायचं लई ना दे ग. मग काकी कोण आहे ना फांदी नेऊ कविता. फांदी नेऊ हा ना घेन ना चल चल. हे आपल्याला मनी प्लांट न्यावं कविता. बघा आलो काकीच्या घरी आणि काकीची धावपळ चालू आहे सध्या. काकीचं काम चालू होतं आताच. त्या मावशीच्या गेल्या हळदी कुंकू घेऊन. आपल्याला रोज काकी होतं तरी आपण टाइमच नाही. मग आता काय करावं थोडा वेळ काढला बाई. म्हणलं चला काकीला भेटून बी येऊ. मग तुम्ही बी आमच्या याला मान दिला आल्या त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकवाला. मग तेच ना मग काकीची गरज खरंच बाई फर्निचर लय मस्त आहे. काकी आमच्याकडे येईल का वास फर्निचर. पाय ना मला सगळ्यात जास्त आहे ना देवघर लय आवडतोय मला. काकीच पाय किती भारी. काकी किती रोज एकदम फ्रेश ठेवते पाय ना. आपल्याकडून होईल का असं पाय ना. मग एकट्या आहे बाई तरी एवढं सगळं घर एवढं पुरं अंगण उलशी घरात घाण नाही काही नाही. किती फ्रेश पाय काकीचं घर. मग हा चालूच राहत अन्नामुळे. मग तर बघा आज जरा उशीर झाला आम्हाला काकीकडे यायला. कारण काकी चाललेलं तर यास म्हणून. आणि आज शेवट आहे ना काकी आज. म्हणलं चला बाई आता काकी नाही आलं ना काकीला राग येईल बरं का म्हणलं. मग खंडाळा गेलो तर आम्ही तेव्हा घेतल्यात ते आम्हाला. तर आम्हाला नाही बनवायची साडी घाले. मग काय खरंच बाई किती मस्त झाडं लावलेली. आपण झाड तिकडं हा ना. म्हणजे पेरूचे डाळिंबाचे अंजीरचे त्याचे सगळे झाड लावले काकी. टमाटे सुद्धा लावले. टमाटे बांधून दिले बरं. चकुल पाकी चक्कू लावले बघा काकीच्या साईडनं चिक्कू झाड लावलेलं आहे. आणि किती चिक्कू लागले. आंब्याला बी पाहिलं. आंब्याला सुद्धा आपलं असंच होईन ताई. आपण इकडं राहिलं येऊ का तेव्हा. आपण आता काय करू आरती करून जाऊ. आरती करून देवीचं दर्शन घेऊ आणि आरती करून जाऊ. तेच ना. मग परत मम्मी डबा लिहावाच लागणार आहे मग. हा मम्मी डबा मग काय त्याच्यापेक्षा मग आरती ते करून जाऊ. लय धावपळ झाली आज. काम आवरून घेतलं कारण की आजचा दिवसच हळदी कुंकाचा होता. आज शेवट शेवट होता होता ना. आणि सगळ्या ताईंनी आपल्या म्हणजे आज शेवट सगळ्यांनी हळदी कुंकू केला असं. कारण ज्यांचं राहिलेलं आम्ही तर 2-4 दिवस झाले. तुम्ही ब्लॉग बघितला तर तेव्हा आपल्या हळदी कुंकाच्या व्हिडिओला छान छान कमेंट आले सगळ्यांना. हा ना. मग सगळ्यात मेन म्हणजे काकीन त्या आल्या नाही. कारण आहे ना त्यांच्या मागं पाहुणे आले त्याच्यामुळे थोडेच म्हणजे थोडं लगेच कमी होऊन गेला ना. मग त्याच्यामुळं नाही तर आपण भरपूर जणी बोलावलेल्या होत्या. तर बघा आलोय आता मंदिरापाशी. तर म्हणलं जाता वेळेस लगेच देवीची आरती ते करून घेऊन आणि देवीचं दर्शन पण घेऊ आणि लगेच जाऊ. तर खूपच दिवस झाले संक्रांतीच्या दिवशी आलेलो होतो त्यांच्या मंदिरामध्ये दर्शनाला. तर त्याच्यानंतर आलोच नाही. तुम्हाला तर माहिती आहे आता आपले छोटे पिल्लू आहे त्याच्यामुळं काय यायला जमत नाही. आणि रोज सकाळी मम्मी येत्याच देवीची पूजा करायला. तर मंदिरामध्ये एकदम मस्त फ्रेश वातावरण आणि भारी पण वाटतं. तर मम्मीनी तर सकाळी पाऊल ठेवलेलं दिसते. चिटकवले ना. एक नाही म्हणजे एक नाही बसलं बरं का. पॅक एक बसलं. कुठून आणले ते काय माहिती काय सांगता नाही गड्या. आणि मग तुम्ही म्हणते अगं म्हणजे मला वाटतं ते नवीन तेच राहिले ना. हे कपडे ठेव साडी देवीचे.
नऊवारी साडी स्मार्ट आहे, पण ती आता मग आपल्याला व्यवस्थित अशी घालता नाही येत ना, घालता नाही येत ना. त्याच्यामुळे आपण आता सहावारीच घालतो आणि जास्त करून. आज सकाळी आत्यानी साडी घातलेली वाटतं. हा ना, देवीची पूजा केल्याच नंतर मग एकदम मस्त दिसते. तेच ना. आता आरती करून घेऊ लगेच. आरती करून घेऊ. भरपूर टाइम झाला दर्शन घेऊ मला. पिल्लूला नाही आणलं बाई दर्शनाला. हा ना, आपण तसंच तेच आलो. उदी नेऊ पोरांना आपण आता. हा मग काय दिवा लावला ना ताई. दिवा लावला. हा ना. सुख करता दुःख करता वार्ता विज्ञाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर विट सिंदुराची घंटे जळके शोभिमान मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय जय विजय रत्नाकरिता फळा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशोरा हिरे जडिता मुक्त शोभतो बरा रंजनिनी पूर्णी चरणी गागरिया. जय 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 मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे कामना पूर्ती. जय 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 लंबोदर पीतांबर फरवर वंदन सरळ सोंड वकडा तोंड त्रिनयना दासामाचा वट पाय विसर संकष्टी पावावे निर्वाण निर्वक्षावे सुरवर वंदन. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय जय दुर्गे दुर्गड भारी तुझे न संसारी अनाथ नाते अंबे करुणा. बघा आता चाललेलो आहे घरी आणि आरती पण केली. जरा थोडा उशिराच झालेला आहे घरी जायला. छोटे बाळ बी आता उठला असं का ग? हा उठला असं ना, आता भरपूर टाइम झाला ना. तेच ना. मग तर बघा इथून चाललेलो होतो आणि बघा आपला गहू मस्त वंब्यात आला आहे की नाही आता? मुंबईत आला म्हणजे कमर इतकं लागत होती आहे की नाही? इथलं पाणी भरून झालं काबाचं झालं असं. आणि तिकडं अजून लहान लहान आहे. आणि बघा पूर्ण वावरात गहू आहे आणि तिकडं थोडंसं हरभरा आहे. तर आज आमचं खरं तर नियोजन कविताचं आणि माझं हरभऱ्याची भाजी हारायला जायचं होतं का ग? हा म्हणलं आता ओला हरभऱ्याच्या भाजीचं घोळण एकदम मस्त लागत खायला. म्हणलं आणू, पण मग काकीनं बोलवलं होतं आणि कसं कामाच्या गडबडीमध्ये आता वावरातले तर काही कामं नाही चालू, पण मग दुसरे भरपूर कामं राहते. आज आम्ही दुपार लोक काय काय काम केलं ते आज ती गव्हाचं किती राडा होता आपला. हा ना, आमच्या गावामध्ये खूप बादड पण झाले. त्याच्याकडे लक्षच नाही दिलं गेलं का? बाकीच्या कामामुळं बाहेर काढले आणि तसेच ठेवून दिले होते. मग ते चाळून हे करून भरून ठेवले. दुपार लोक तेच गेला आणि म्हणलं चला आज शेवटचा दिवस आहे, काकीला नको राग यायला, म्हणलं जाऊन येऊ आहे की नाही हळदी कुंकाला. इकडं आवाचं चालू झालं, इकडं पाणी आज आवा इकडे आहे ना. आज मक्का पाणी भरायचं. हा ना. मग तर बघा आता आलेलो आहे घरी आणि जरा उशीरच झाला घरी पण यायला. तर आपले शिवबा छोटं पिल्लू पण उठलेलं होतं. तर आता लागावं लागणार आहे स्वयंपाकाला, भरपूर टाईम झाला. त्याच्यानंतर बघा मग स्वयंपाकाला लागावं म्हणलं, मग काय भाजी करावं काहीच डोकं काम नाही करीना. तर कविता आवाज देत होती, काय म्हणते पाहते आता. का गा काऊन आरडू राहिली? म्हणलं पाणी दिलं, कोथिंबीर पहा किती बरी झाली. भाजीला कोथिंबीर घ्यायला आले ते. हा का? मी तेच म्हणलं बोला किती भारी. अय त्या तिकडे पाह ना किती भारी झाली कविता. तिकडे पहा किती भारी झाली. तिकडूनच आणू आपण. अरे बापरे, डोंगळे बी पहा मस्त झाली बरं का आता. आंबट सुका. हा आंबट चुक्याचं बेट का? हा पाय ना मस्त झालं पाय आंबट चुक्याचं बेट बी. तर बघा आता इतकी भारी कविताने कोथिंबीर लावली, ती डोंगळे ते लावले तेव्हा मस्त अशी कोथिंबीर आली. तर आलो मी आता घ्यायला. बाई लय थकले ग बाई, मग आता लय हात पाय दुखू राहिले का? तेच ना मग. आणि पप्पाच्या गाडीवर गेलो. हा ना मग. आणि का ग आता आज शेवट होता हळदी कुंकू आहे ना. आणि 15 दिवसापासून काय म्हणते ना, हे म्हणजे हा जो 15 दिवसाचा कालावधी राहतो जेव्हा संक्रांतीपासून तर रथसप्तमी एकदम भारी. आणि सगळ्यात मेन उखाणे नाव घ्यायचं एक ट्रेंड राहतो बरं की आलं, एकदम मजा येते आणि भारी पण वाटतं. कारण ज्या त्या वेळेला जे तेच एकदम भारी वाटतं. आणि कामं तर आपले चालूच राहते कायमचे, पण म्हणलं याच्यामध्ये थोडंसं वेगळं जर आलं ना तर एकच नंबर असं वाटतं की. पण आता काय आज शेवट दिवस होता हळदी कुंकवाचा, ज्या ताईंच्या राहिलेला असं हळदी कुंकू त्यांनी आज करून टाकलेला असणार आहे. तर कविता सगळी उपयोग ठेवली काय का? म्हणजे थोडी भाजीपुरती. हा ना मग भाजीपुरती घेते ना, मग नंतर जेव्हा लागली तेव्हा ताजी ताजी घेता येते. हा ना मग. बरं बघा किती भारी ताजी ताजी हिरवीगार असं राहिलं तशीच खाऊन घ्या. पाहिलं किती हे तिला तेज आहे जास्त आहे पाहिजे किती हिरवी गार आहे.
तर बघा गावातून आलो आणि आता जरा थकलेलो आहे तर बसलो वावरात येऊन, कारण कोथिंबीर न्यायला आलेलो होतो. आणि खरंच सगळ्यात मेन म्हणजे अजून चहा पाणी करायचं पण इतकं थकलो, त्याच्यामुळे ताईला पण आवाज दिला आणि 5 मिनिटं बसून घेतलं. म्हणलं चला आता कोथिंबीर उपटली, पण घरी जाऊन स्वयंपाकाचं पण बघावं लागन. आणि सगळ्यात मेन हा जे 15 दिवसाचा होता जो वेळ राहतो संक्रांतीपासून, तर म्हणजे हळदी कुंकू सुरू होतं. आणि किती जरी स्टँडर्ड जरी उखाणे घेतले ना कविता, पण जे शेतकरी उखाणे ना ते शेतकरीच राहते, आहे की नाही? जे शेतकरी ते शेतकरीच राहते. मग घ्या मग एखादं शेतकरी उखाणा का मग असं आता आज शेवटचा दिवस हा आहे, ना, मग त्याच्यामुळे तेच म्हणलं ना. बरं का. आणि सगळ्यात मेन कसं राहतं की आपण जेव्हा समजा सगळ्यांनी हळदी कुंकवाला बोलवलं त्यावेळेस तर शेतकरी उखाणा घ्यावा, म्हणजे घ्यावं वाटतं, पण त्यावेळेस असं वाटतं नको गड्या. पण मग तेव्हा हळदी हा. कुंकवाचे सुखाणे घ्यावं तेच ना वाटते. मग. तर चला आता आम्ही बसलेलो आहे वावरामध्ये आणि ताईची इच्छा झाली की हळदी कुंकाचा आठवून उखाणा, तर शेतकरी उखाणा पण घ्यावं वाटू राहील त्यांना. म्हणलं चला एक शेतकरी उखाणे घेऊनच टाकू. तर बघा मी आता मस्त शेतकरी उखाणा आठवला. मला एका ताईंनी छान असे रील्स बनवली होती, तर तो उखाणा बघितला मी आणि तो मला इतका आवडला, तर मी कविताला पण दाखवला. म्हणलं कविता हा उखाणा किती छान आहे. तर म्हणलं चला आपल्याला सूट होईल आणि आपण तर शेतकरीच आहे, त्याच्यामुळं घ्यावाच वाटला मला तो उखाणा. तर ऐका सगळ्यांनी माझा शेतकरी उखाणा. तर बघा वांग्याचं केलं भरीत, हिरव्या मिरचीचा केला ठेचा, त्याच्यानंतर काय कविता माझ्या एवढं काय लक्षात नाही वांग्याचं बरं का. केलं भरीत, हिरव्या मिरचीचा केला ठेचा, मेथीची केली भाजी, आळूची केली वडी, ताकाची केली कढी, दिलीपरावांच्या जीवावरले ते मी मंगळसूत्राची जोडी. पाहिलं का ताईने मला उखाणा दाखवला आणि ताई विसरून गेलेल्या होत्या. थोडं पण, लक्षात नाही आला राहत आता ताईला पण ते उखाणा. तू घे आता चल. चला आज मी पण एक मस्त शेतकरी उखाणा घेणार आहे. एका ताईंचंच ऐकलं होतं मध्ये. तर बघा, जिद्द मनाची, खेळ कष्टाचा, ताकद नशिबाची, राविना श्रावांचं नाव घेते, कारभारीण आहे शेतकऱ्यांची. तर बघा आमच्या दोघींचे पण तुम्ही शेतकरी उखाणे म्हणजे ऐकले आणि आम्ही दोघींनी खरं तर ते मोबाईलमध्ये बघितलेले होते. असं नाही की कोणाची कॉपी केली, म्हणजे आता ते कसं आपल्याला आवडले तर आपण म्हणतोच. तर शेतकरी उखाणा कसा आहे, आवडलेला माणूस म्हणजे घेतच, हौशीना घेतो सगळ्यात मी हौशीना म्हटलं घेतो. चला आपण प्रत्येक कार्यक्रमाला एक उखाणा घेतो, पण शेतामध्ये पण शेतकरी उखाणा कोणतरी घ्यायलाच पाहिजे ना. तर ती आज एक आम्ही- म्हणजे एक वेगळी जिद्द राहते मनात, तर छान वाटलं आम्हाला दोघींना पण, म्हणून म्हणलं सगळ्यांशी शेअर करावा. तर चला आता आहे ना भरपूर टाइम झाला, तर आता निघलेलो आहे घरी. कोथिंबीर पण घेतली. चला बाई आता काय भाजी करावा, काही डोकं काम नाही करी ना ग. चला आता मम्मीला विचारू. हा ना मग सगळेजण चहा पिऊ गरम गरम. मग काय? थंडी पण सुटलेली थोडी थोडी. थंडी वाजायला लागली बरं का आता. चहा घेतल्यानंतर एलर्जी पण येईल थोडीशी. मग एनर्जी तर पाहिजे ना, आता गावात गेलो हो जरा थकलो जास्त. तर बघू आता मम्मीला विचारून काय भाजी करायची काही नाही.